सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. आजची गोष्ट काळे कुटुंबाची. त्यांच्या घरात ना भांडणच होत नाहीत, एकदम शांतता असते असं बाकीच्यांना वाटतं. काळे काकू आणि रमा त्यांची सून दोघींनाही ही शांतता बोचरी वाटते. काळे काका आणि त्यांचा मुलगा लक्षच देत नाहीत आणि भांडणासाठी दोघींनाही एकमेकींशी बोलायची गरजच नाही. दोघींनाही वाटायचं की आपण वेगवेगळं राहावं. पण झालं होतं असं की काळे काकांनी आणि त्यांच्या मुलांनी दोघांनी मिळून घेतलेला होता हा फ्लॅट आणि मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे न बोलता ही बोचरी शांतता चालूच होती. एकदा काय झालं की सकाळी रमा तिच्या खोलीतनं बाहेर आली. हॉलमध्ये येऊन बघते तर काकू सोफ्यावरती असा आडवा पाय करून बसलेल्या होत्या. तिच्या मनात आलं, झालंच, सुरू झाली यांची ही गुडघेदुखी. इतक्या वेळेला सांगितलं की डॉक्टरांकडे घेऊन चलते. माझ्या मैत्रिणीचाच नवरा आहे डॉक्टर, घरातलाच झाला ना, कशाला सहन करता एवढं. पण कुठचं काय ऐकायला, वरती म्हणणार कशा, म्हातारपण वाईट हो, कोणाला परवा आहे आमची, एकटेपणा आलाय. पण ना काल रात्री झोपताना रमा एक लेख वाचत झोपली होती आणि त्याच्यात लिहिलं होतं की समोरच्याचं पण ऐकून घ्या. तिला ना असं खूप बोलावंसं वाटत होतं, पण शांत बसली आणि आली सासूच्या जवळ. त्यांना विचारलं, गुडघा दुखतोय का? आता हे बोलतानाही तिला खूप कष्ट झाले, पण शांतपणे विचारलं तिने. काकू हो म्हणाल्या, रात्रभर दुखतोय, झोप झालेली नाही. परत उर्मी दाटून आली की ना आपण हे सगळं बोलावं. पण रमा काही बोलली नाही. ती म्हणाली, हे तुम्ही नेहमी जे तेल लावता ते गुडघ्याला लावून देऊ का? काकू म्हणाल्या, दे लावून. रमाने हलक्या हाताने त्यांच्या गुडघ्याला तेल लावलं. थोडा आराम वाटला काकूंना. मग रमाने त्यांना विचारलं, आता हा गुडघा दुखतोय तर काहीतरी करायला हवं ना. आता ना काकू पण शांत झाल्या होत्या, कारण असा प्रश्न त्यांच्या समोर कधी आलाच नव्हता. तर त्या म्हणाल्या की तू यायच्या आधी आम्ही ज्या डॉक्टरांकडे जायचो ना, ते डॉक्टर आता इकडनं गेलेत, खूप लांब. त्यांच्या हाताला ना चांगला गुण आहे, तिथे जायचंय. मग रमा म्हणाली, एवढंच ना, मी घेऊन चलते तुम्हाला. लागलीच काकूंचं चालू झालं, म्हातारपण, परावलंबित्व, कोणाला परवा नाही, आम्हाला कोणी नाही. पण आत्ता रमाने त्यांना पूर्ण बोलून दिलं, मध्ये कुठेही अडवलं नाही. अगदी प्रेमाने म्हणाले, आम्ही दोघं जण आहोत तुमच्यासाठी, आणि असं काय वय झालंय तुमचं, अजून खूप फिरायचंय तुम्हाला. आणि ही जी मात्रा होती ना ती लागू पडली. काकूही पुढे काही बोलल्या नाही. आणि मग रमानी सुट्टी घेतली, काकूंना घेऊन गेली. काकूंना आता आराम पण वाटायला लागला होता आणि त्यांच्यात बऱ्यापैकी शांतता व्हायला लागली होती. बोचरेपणा निघून गेला होता. आणि एक दिवस येणार होती काकूंची मैत्रीण. काकूंनी रमाला सांगितलं की रमा, त्या दिवशी तू भाजी केली होतीस की नाही, ती प्लीज करशील का, माझी मैत्रीण येणार आहे. रमा म्हणाली, हो नक्की करते मी. एक काम करते, मी उद्याला ना लवकर येते आणि मग मी भाजी करते. आणि कसलं काय, रमा नेहमीच्या वेळेला सुद्धा आली नाही. काकूंना काळजी वाटत होती. एकतर रमाची बदली झाली होती, त्या ठिकाणी ना वस्ती फारशी नव्हती आणि राग आला होता, कारण लवकर येणार होती. टेक्स्ट नाही, फोन नाही, काहीही नाही, बेजबाबदार आहे नुसती. इतक्यात बेल वाजली.
काकूंनी दरवाजा उघडल्या उघडल्या विचारलं, अगं काय ग, नेहमीपेक्षा उशिरा आलीस? तर रमा इतकी चिडली आणि त्यांना म्हणाली की तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासारखं आता नोकऱ्या करणं सोपं आहे? माझ्या डोक्यावरती 10 लोक, सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतं. ऑफिसमध्ये त्यांचं, घरी आल्यावर तुमचं. काकूंना ना खूप बोलायचं होतं, त्यांनाही राग आलेला होता, पण त्यांनीही वाचलेलं होतं की समोरचा माणूस जर रागावलेला असेल तर तुम्ही त्या क्षणाला काही बोलू नका, म्हणजे आगीत थोडक्यात तेल ओतायचं नाही. आणि आतापर्यंत त्या म्हातारपणातनं बाहेर आल्या होत्या, टेक सॅव्ही झाल्या होत्या. त्यांनी लागलीच मैत्रिणीला फोन करून विचारलं की तुला काय आवडतं, ती भाजी मागवली. सुनेला, मुलाला, नवऱ्याला काय आवडतं हे माहिती होतं, मग ते मागवलं. नंतर सगळं वातावरण निवळलं. रमा अगदी काकूंच्या मैत्रिणीशी खूप चांगलं वागत होती. छान झालं सगळं ते. 2 दिवसांनी ज्या वेळेला रमा निवांत होती आणि काकू निवांत होत्या, त्यावेळेला काकूंनी रमाला सांगितलं की त्या दिवशी तू एकदम माझ्यावरती चिडलीस, मला जसं बोललीस, कशाला बोललीस असं, नाही आवडलं मला, मलाही राग आला होता. आणि खरं सांगू का रमा, तुझी जिथे बदली झाली आहे तिथे आजूबाजूला वस्ती नाही आहे. काळजी वाटते, अगदी सासू जरी असले ना तरी काळजी वाटते तुझी. तू नवऱ्याला टेक्स्ट करतेस, तसाच आम्हालाही करत जा, कारण तो येतो तुझ्यानंतर. कसं कळणार आम्हाला? रमालाही हे पटलेलं होतं आणि रमा म्हणाली, खरंच मी त्या दिवशी तसं वागायला नको होतं, आता मी काळजी घेईन, सॉरी म्हणाली. म्हणजे दोघींमधला वाद मिटला होता अगदी समंजसपणे, कारण दोघींनाही घरामध्ये बोचरी शांतता नको होती. शेवटी एकत्र राहायचं होतं. मग असं राहण्यापेक्षा प्रेमाने राहू ना, अगदी गळ्यात गळे घालून नकोय राहायला, पण गुण्या गोविंदाने मात्र नक्की राहू शकतो. आणि म्हणून कोणत्या 5 गोष्टी या दोघींनी केल्या नाहीत. सगळ्यात मुख्य म्हणजे स्वतःचं घोडं दामटवलं नाही. मी म्हणते तेच खरं, तेच ऐका, असं नाही केलं. दुसऱ्याला बोलून दिलं, अडवलं नाही. बोलून देत असताना पटलं नाही तरी सुद्धा सगळं ऐकून घेतलं. तिसरी गोष्ट म्हणजे भांडणामध्ये मागे काय झालं होतं भांडण, तू कशी वागली होतीस, हे काढलं नाही. आणि हे करत असताना ना चौथी गोष्ट आपोआप केली होती, म्हणजे त्यांनी जजमेंट पास केलं नाही. कोणत्याही प्रकारची लेबल्स समोरच्याला लावली नाहीत, म्हणजे ना ह्यांना बोलण्यात काही अर्थ नाही, परत तेच चालू होणार, किंवा ही नेहमीच माझ्यावरती चिडते, तिला वागायचा पोसच नाही, असं नाही केलं. आणि मग 5वी गोष्ट की समोरचा रागावलेला असेल त्यावेळेला आपण न बोलणं, आपला राग त्यावेळेला मॅनेज करणं, आणि बोलायचंच नाही असंही नाही करायचंय. ती व्यक्ती शांत झाल्यानंतर आणि आपणही शांत झाल्यानंतर संवाद साधायचा आहे. म्हणजेच घरात शांतता म्हणजे चांगले नातेसंबंध असं होत नाही ना. तर आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नर्चर्ड इनसाइट परिवारात सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत, तोपर्यंत अच्छा.